मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंतु तया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। श्री हरी। आपला विषय चाललेला आहे गेले काही सत्र की जीवनमुक्ताची लक्षणं कशी असतात हे चाललेलं आहे। गेल्या वेळी झालेलं होतं की पूर्वी जशी कर्म व्हायची तशी म्हणजे कर्म तशीच चालतात, तीच चालतात, पण त्याच्या मागची भावना बदलते। पूर्वी मला करायचं आहे, मला हवा आहे, आसक्तीपूर्वक व्हायची, पण आता तशी न होता सरळ साधी होत जातात, ती प्रारब्ध दशात होत जातात। तर त्याबद्दल आता पुढे बोलतायत की प्राचीन वासना वेगात असौ संसरती ते चेत न सदैकत्व विज्ञानान मंदी भवती वासना। प्राचीना वासना वेगात म्हणजे प्राचीन म्हणजे पुरातन जुनं, वासना म्हणजे काय आहे? संचित प्राचीन काळापासून, अत्यंत जुन्या काळापासून जेव्हा मला जीवत्व आलं, ते कुठच्या युगात, कुठच्या कल्पात, कुठच्या काळात आलं काहीही माहित नाही, पण आलं एवढं माहितीये। म्हणजे कसं आलं विचार न करता ते घालवायचं कसं हा विचार महत्वाचा असतो माणसाला। आलाय ना, ठीक आहे। संकटाच्या बद्दल हेच असतं की कसं आलं संकट, का आलं, माझ्याच नशिबात का, हा विचार न करता त्याला तोंड कसं द्यायचं हा विचार करावा। हेच इथे आहे की इतकी जन्म आपण कर्मांचे संचिताचे डोंगरच्या डोंगर साठवलेले आहेत। हे जे डोंगर आहेत ते काय करतात, त्याच्यातून प्रारब्ध काही भाग बाहेर काढला जातो, पण बाकी संपूर्ण महापर्वत शिल्लक आहेत ना। आणि त्या सगळ्या वासनांच्या वेगामुळे म्हणजे त्याच्या प्रेरणेमुळे, वासनांच्या प्रेरणेमुळे, त्या कर्माच्या बळाने, कर्माच्या बळाने म्हणजे काय आहे, तर जी कर्म पूर्वी केली होती तर त्याचं फळ तसंच्या तसं यायला पाहिजे परत माझ्याकडे। चेंडू मारला की तो तेवढ्याच वेगाने उसळतो की नाही, तसं असतं ते। एक कर्म केलं ते इक्वल अँड अपोजिट वेगाने परत फिरतं आपल्यावरती येतं। जे करावे ते भरावे, नियम आहे। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर वगैरे आपण गाणी म्हणतो, सोडून देतो, लक्ष देत नाही त्याच्याकडे, पण त्याच्या मागचा अर्थ नेहमी लक्षात घ्यावा। हा जो प्राचीन वासना वेग आहे, तो जो प्रचंड वेग आहे, त्याची जी प्रेरणा आहे, तर ती सक्तीच असते आपल्यावरती त्यांची, की असं वाग, असं कर। आणखीन त्याला सर्वसामान्य माणूस फॉलो करत असतो। तो स्वतःच स्वातंत्र्य त्या बाबतीत वापरतो असं नाही। संत सांगतात की असं वागा, असं वागू नका, ते तसं करणं आपल्या स्वातंत्र्यात असतं, पण त्याला काय असतं की आपल्या प्रेरणेच्या विरुद्ध जायला लागतं। प्रेरणा सांगते की आज जरा अभ्यासाला दांडी मार, आणखीन भटकाला जाऊया म्हणून, किंवा आणखीन काही उद्योग करूया, अमुक खाऊया, तमुक करूया।
त्याप्रमाणे वागायचं की नाही आपल्या हातात आहे. मी साधी उदाहरणं दिली. काय आपल्याला कर्माच्या ह्या असतील, प्रेरणा असतील, सांगता येत नाही. त्या ज्याच्या त्यालाच कळतात. जेमते ते सुद्धा कळतात याची गॅरंटी नाही. मग ह्या कर्मांच्या बळाने सर्वसामान्य माणूस व्यवहार करत असतो, वापरतो. सरळ साधे खूप असतात लोक की ज्यांनी आपलं स्वातंत्र्य वापरून आपल्या मनाला सरळ केलेलं आहे, चांगल्यापैकी शुद्ध करतायत ते. पण तरी देखील जोपर्यंत त्यांचं निष्काम कर्म घडत नाही, निष्काम उपासना घडत नाही, तोपर्यंत परमार्थाकडे त्यांची वृत्ती होत नाही. आणि तेच ह्या प्रारब्धाच्या रेट्याप्रमाणे कामं आपली करत राहतात. मग जीवनमुक्त पण बघितलं तर तशीच कर्म करत असतो. काय फरक आहे? जसं सामान्य माणूस करतोय तसाच हा पण खातो, पितो, झोपतो, फिरतो, काम करतो, व्यवहार करतो, सगळं करतो. मग असं कसं काय? त्याला वेगळा का तो म्हणतात? शंका येणं स्वाभाविक आहे. पण याच्याबद्दल तो केवळ प्रारब्धाच्या बळावरती त्याचा देह काम करत असतो. त्याची वासना जवळजवळ नष्ट झालेली असते. वासना रहित असतो तो. कारण मी कोण आहे हे त्याला माहिती असतं. मी देह नाहीये. मग देहाच्या मागे कशाला तो भोग द्यायला तडफडेल? कारणच नाहीये. मी जर का देह नाहीये, मी इंद्रिय नाहीये, मी मन नाहीये, मी बुद्धी नाहीये, मग त्यांच्या मागे कशासाठी धावेल? किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजवरे. अजिबात शरीराच्या मागे धावायची त्याला गरज नसते. तो स्वतःच्या आनंदात अत्यंत स्थिरावलेला असतो. बाह्य विषयातले आनंद त्याला किंमतच नसते. पण तरी देखील जे प्रारब्ध त्या देहाला ते भोग द्यायला कारणीभूत आहे, देह प्रारब्धावरी टाकेला अशी त्याची अवस्था असते. प्रारब्ध बळाने त्याचा देह काम करत असतो आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हा वासनेच्यामुळे सगळा त्याचा व्यवहार चाललाय. पण तसं नसतं. त्याचा सगळा जो व्यवहार आहे, हा सगळा व्यवहार केवळ प्रारब्ध बळाने असतो. त्याचे जे संकल्प उठतात ते प्रारब्ध बळाने उठतात. त्याची बुद्धी निर्णय घेत नाही की मला आता असं केलं पाहिजे. ती आतून प्रारब्धाची प्रेरणा असते. बुद्धीला प्रेरणा असते की असं असं कर. मग त्याचं शरीर तसं काम करायला लागतं. पण त्याचा बुद्धी देखील, मन देखील इतकं छान ट्रेनिंग त्यांना मिळालेलं असतं की त्याच्या हातनं चुकीची कर्म घडत नाही. प्रारब्धाचं फार बळ असलं तर सांगता येत नाही, पण नाहीतर चुकीची कर्म त्याच्या हातून घडत नाही. मनाला, बुद्धीला ते ट्रेनिंगच दिलं असतं, जरी ती बाधित झालेली असली. बाधित म्हणजे काय आहे? माझी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हत्यार आहेत, मी ती वापरते, मन, बुद्धी वगैरे. ती मी नाहीये. त्यांचं मी बघतीये काय चाललंय, ते कसं काम करतायत ते. मी पूर्णपणे अलिप्त, साक्षी, कूटस्थ अशी असते. मग देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी पैसकान मोडे मानस उंची. असं त्याचं चाललेलं असतं. वरच्यावर आपण पाहिलं तर देह हिंडतोय, फिरतोय, काम करतोय, पण अंतःकरणाची जी त्याची ठेवण आहे, ठेवण काय आहे? हे सगळं जे जग आहे, हा जो देह आहे, हे जे आहे हे मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे खरं नाही आहे. म्हणजे जोपर्यंत त्याची प्रतीती येते तोपर्यंत ते आहे म्हणायचं. माझ्या मागे काय आहे त्याला अस्तित्व नाही. मला जे कळत नाहीये, पंचज्ञानेंद्रियांपर्यंत पोचत नाहीये, मन बुद्धी जिथपर्यंत जात नाहीये, त्या कशालाही अस्तित्व नाहीये. याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. आपले झालेलं आहे पुढे. त्यालाच वर्तमान काळात जगणं म्हणतात.
याचा अर्थ आपण जगाचा विचार सोडून देतो आणि जगाच्या विचारात आणखीन मी माझ्याच्या विचारात आपला इतका काळ फुकट जात असतो. तो सगळा काळ वाचतो आणि त्या काळात हा जीवनमुक्त जो असतो तर त्याचा समाधीसारखी अवस्था असते फार वेळा. म्हणजे काय असतं तर त्याच्या अंतःकरणात ते ब्रह्मतत्व इतकं स्थिर झालेलं असतं आणखी तो ब्रह्म आहे हे एवढं स्थिर झालेलं असतं की त्याला तसा वेगळा विचार करायला लागत नाही. ते ज्ञान पक्क झाले, दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष असं झालेलं असतं आणि त्यामुळे ह्या जगाच्या बद्दल त्याला किंमत नसते. हा आता खेळामध्ये देखील हल्ली बरेचसे मारामारीचे वगैरे खेळ असतात. त्या खेळात देखील काही वाईट घटना जर का दाखवत असले तर ते आवडत नाही. तसंच असतं की हा जो सृष्टीचा खेळ आहे त्याच्यात जर का काही घडत असलं तर जीवनमुक्ताला सुद्धा बरं नाही वाटत. तो काही दगड नाहीये ना, सेन्सिटिव्ह असतो. मग तो प्रयत्न करतो की बुडते हे जन देखवेना डोळा येतो कळवळा म्हणून या. जरी सगळं मिथ्या असलं तरी तो उगाच हा जो जीव आहे हा मी म्हणतोय त्याला सोडवला पाहिजे. म्हणून ते मग प्रयत्न करतात आणि त्यांची स्वतःची मात्र इच्छा, वासना, आसक्ती ह्या सगळ्या नाहीशा झालेल्या असतात. मुळात क्षीण झालेल्याच असतात आणि ज्या काही थोड्याशा प्रारब्धाच्या याच्यामुळे राहिलेल्या आहेत तर त्यानुसार तो वागत असतो. देह नाही तर त्याचा कसा काय काम करेल. अन्न वस्त्र निवारा हे तरी कसं त्याला मिळेल जर का काहीच जागा नसलं. तो निर्विकल्प समाधीतच बसून राहिला तर कसं होणार. जगाचं सुद्धा कसं होणार. कारण तो हिंडत असतो, बोलत असतो, उपदेश करत असतो म्हणून जगाला ज्ञान कळतं. म्हणून जगातली काही किती म्हणायचं लक्षावधी मधला एखादा मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. हजारो माणसातला एखादा याच्यासाठी प्रयत्न करतो. आणखीन असा प्रयत्न करणाऱ्या हजारो माणसांपैकी एखादाच मला मी जसा आहे तसा जाणतो भगवंत म्हणतात. म्हणजे वासना क्षीण करणं हे सोपं नाहीये. अखंड शम दम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा हे जे सगळे सांगितलेले आहेत विवेक वैराग्य यांच्या साह्यानेच त्या क्षीण होतात आणि त्या क्षीण झाल्यानंतर ज्ञान ते पक्क होत. कारण वैराग्य वाचूनही ज्ञानाची तगणेची नाही हे असतच. म्हणून त्या क्षीण होतात, त्याचं ज्ञान दृढ होतं आणि देह मात्र मग त्याचा त्या सगळ्या प्रारब्धाच्या बळाने म्हणजे वासनांच्या जुन्या प्राचीन वासना असतात. प्रारब्ध हे संचितातून काढलेलं असतं, प्राचीन वासनातनं असतं. तर त्याच्यातून त्याचा देह काम करत राहतो, तो काम करत नाही. त्याची आसक्ती क्षीणच झालेली असते. उदाहरण देत आहेत की अत्यंत कामुकस्यापि वृत्ती कुंठती मातरी तथैव ब्रह्मणे ज्ञाते पूर्णानंदे मनीषिणा. म्हणजे अत्यंत लंपट माणूस असला तरी देखील आईला तो आई म्हणूनच बघतो. बाकी स्त्रियांकडे कुठच्याही दृष्टीने बघून नाही पण आईकडे आई म्हणूनच बघतो. त्याच्याबद्दल त्याची वासना जागृत होत नाही, भोगेच्छा जागृत होत नाही. तिथे इथल्या शब्दाप्रमाणे कुंठित होते. कुंठित होते म्हणजे अडते. का अडते. कारण ती आई आहे, भोग्य नाहीये. हा विवेक तिथे जागृत असतो. आणखीन तसंच इथे जेव्हा ब्रह्माचा
साक्षात्कार झालाय. साक्षात्कार म्हणजे तो साक्षात ब्रह्म झालेला आहे. ब्रह्मची होऊ न विचारे ब्रह्माची माझी असा झालेला जो आहे तो आनंदरूप झालेला आहे. मग अशा आनंदरूप माणसाला विषयानंद म्हणा किंवा संसाराला जी कारणीभूत अशी सगळी ही वासना आहे. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे आपल्याला माहितीये. परत जन्म येतो तो त्या वासनेच्यामुळे येतो की मला हे हवाय, मला ते हवाय, ते अपूर्ण राहिलंय. मग खूप पुढला जन्म घे, पुढल्या जन्मात मिळेल तुला ते भोगायला. इच्छा आहे ना एवढी तुला पक्की अगदी, तसं त्याला होत नाही. त्याची आशा इच्छा पक्क्या राहतच नाही. संसार हेतू वासना मंद होऊन कार्य करण्याला समर्थ होत नाही असं इथे म्हटलेलं आहे. कारण विषयात आनंद आहे हा जो भ्रम आहे तो त्याचा गेलेला आहे. मग कशासाठी तो त्या संसाराच्या याच्यात पडेल. मला हे पाहिजे ते पाहिजे तरच मी आनंदी होईल. आपलं असतं की अमुक मिळालं तर मला बरं वाटेल, अमुक तमुक मिळालं, हे नको मला, हे मला दुःख देत आहे, ते मला आनंद देणार आहे. साधारण जे आवाक्या बाहेर असतं तेच आनंद देणार आपल्याला वाटतं. आपलं मनच तसं असतं की आत्ता मिळालं ना, इदम मया प्राप्तम, हे आत्ता मिळालंय, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, समाधान होत नाही. हा वासनांचा रेट आहे. तसा त्याला कुठलाही नसतो, कुठलाच नसतो त्याचा. एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मी ब्रह्म आहे हे दृढ झालं की तो पूर्ण आनंदात असतो. मनीषिण म्हणजे अत्यंत बुद्धिमान म्हणूया, ब्रह्मवेत्ता जो आहे तो अखंड आनंदातच असतो. शांत प्रसन्न असतो. कारण त्याला वासना नाही. तो कशाच्या मागे धावत नाही. आपलं सगळं जे आहे फिरफिरतंय आपलं मन, ते हे घेऊ का ते घेऊ, हे हवं ते नको, या सगळ्यात आपलं मन फिरफिरत असतं. त्यानुसार बुद्धी निर्णय घेत असते, इंद्रिय धावत असतात. सगळा आपला व्यवहार चाललेला असतो. याचा केवळ म्हटल्याप्रमाणे प्रारब्धाच्या रेट्याप्रमाणे त्याचं चाललेलं असतं. पण तो आपल्याला ह्या विषयातून आनंद मिळेल या भावनेने विषय सेवन करत. समोर आलाय प्रारब्धात आहे ठीक आहे, नसेल नको, अशी त्याची दोन्हीकडे समान वृत्ती असते. निदिध्यासनशीलस्य बाह्य प्रत्यय ईक्षते रवीति श्रुतिरेतस्य प्रारब्धम फलदर्शनात. निदिध्यासनशील म्हणजे अखंड निदिध्यासन, याचा अर्थ ध्यान म्हणजे सहज समाधीचा अभ्यास. ध्यान म्हणजे काय? ध्यान सविकल्प समाधीचं एक नाव आहे. ध्यानामध्ये काय असतं? धारणेमध्ये आपलं चित्त त्याच्या भोवती फिरत असतं गाण्याच्या बैलाप्रमाणे. एक विषय घेतला, समजा मुलीचं लग्न हा विषय घेतला, लाडका विषय आहे, कारण तसा ज्यांनी ते केलेलं आहे त्यांना तो अनुभव आहे. किंवा परीक्षा विषय घेऊ आपण, ती तर सगळेच लहान मोठे सगळ्यांना करायला लागलाय. मग परीक्षा आहे, कधी कुठचा पेपर आहे, कसा अभ्यास, कधी सगळं ते टाइम टेबल आखायला पाहिजे, मला त्याप्रमाणे होत आहे की नाही बघायला पाहिजे. मग हा शेवटचा पेपर आहे ना, त्याचा अभ्यास आपण आधी करून टाकूया. म्हणजे पहिल्या पेपरचा अभ्यास शेवटी येईल आणि ते ताजंतवानं राहील. नाही पण मग सगळ्याचा परत रिव्हिजन नको का व्हायला? म्हणजे आपल्याला थोडस काहीतरी बदलायला पाहिजे. सतत विचार त्याच्या होती. हे रेफरन्स बुक आणलं का, हे तू वाचलंयस का, ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात का,
विचार सारखे त्या परीक्षेच्या भोवती घुमतात. याला धारणा असं नाव आहे. प्रत्यक्ष जेव्हा परीक्षा देतो तेव्हा चित्त इकडे तिकडे जरा तरी जात का? त्या पेपर प्रश्न आणखीन लिहिणं, पूर्वी लिहिणं असायचं, आता काय काहीतरी टिकमार्क करायच्या असतात असं ऐकलंय, पण त्याला देखील कॉन्सन्ट्रेशन हवंच ना. म्हणजे आपलं सगळं लक्ष जे असतं ते आजूबाजूचं कोण काय करताय हे सगळं विसरून आपला तो पेपर सोडवण्यात आपण मग्न झालेले असतो. म्हणजे तिथे आपलं ध्यान लागलेलं असतं. सविकल्प समाधी आहे. एकाच गोष्टीवरती पूर्णपणे एकाग्र होऊन बसणं, दुसरं काहीही मनात सुद्धा न येणं. स्वतःची जाणीव आपण विसरत नाही, पण ती जाणीव आणि आपण जे करतोय तर तेवढं, किंवा मनात जो विचार चाललाय तो, प्रवासाला जायचं असेल, किती दिवस आहेत, कुठे कुठे जायचं आहे, हवा कशी असेल, कपडे धुण्याची सोय आहे की नाही, काय काय गोष्टींचा विचार करायला लागतो. खाण्यापिण्याची रस्त्यात कशी सोय आहे, मग सोबत काही घ्यायला हवं का, हजार गोष्टी असतात. या सगळ्याचा विचार करायला लागतो. रिझर्वेशन करायला लागतात. रिझर्वेशन न करता ओपन एंडेड कार्यक्रम जास्त चांगला असतो खरं सांगायचं तर, पण तो जमतोच असं नाही. पुष्कळांना त्यातली अनिश्चितता, कधी कधी प्रॉब्लेम येतात, ते पेलत नाही. आपल्या प्रवृत्तीच्या प्रमाणे आपण करत असतो हे सगळं, पण त्याच्या मागे आपल्याला बरोबर काय घ्यायला लागेल, अडचण आली तर काय वगैरे, हे सगळे विचार ठेवायला लागतात. आणि हे विचार म्हणजे धारणा आहे. एकाग्र तिथे होणं म्हणजे ध्यान आहे. आणखीन थकून झोपणं म्हणजे समाधीच्या सारखी अज्ञानाची अवस्था आहे, पण ती अज्ञानाची आहे हे लक्षात घ्यायचं. आणखीन आपण ज्या वेळेस धारणा ब्रह्मावरती, ईश्वरावरती वगैरे करतो, त्याच्यानंतर ध्यान होतं. ध्यान म्हणजे काय होतं, ज्याला निदिध्यासन असं म्हणतात, की अखंड मनात तेच चाललेलं आहे, तोच ध्यास आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे एकाच गोष्टीवरती पूर्णपणे चित्त एकाग्र झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्यालाच महाकारण देह म्हणतात. काय असतं, प्रत्येक सिस्टीम मध्ये नावं वेगळी असतात. नावं वेगळी असते तरी ती जी स्थिती असते ती तीच असते, की त्या एका ब्रह्माशिवाय, त्या एका दैवताशिवाय दुसरं काहीही नाही. त्याचाच विचार अखंड मनात आहे. याला सविकल्प समाधी असं म्हणतात. म्हणजे इथे जे म्हटलंय की स्वाभाविक समाधी असं त्याला नाव दिलेलं आहे. हे जे निदिध्यासन आहे त्याला स्वाभाविक समाधी असं म्हटलेलं आहे. निदिध्यासन शीलस्य, ज्याचं स्वभावच झालेलं आहे, शील ज्याचं, त्या ब्रह्माचं निदिध्यासन हे आहे. मी आत्ता म्हटलं तसा ब्रह्माचं निदिध्यासन म्हणजे सविकल्प समाधीचाच प्रकार होतो हा. असा जो अखंड अभ्यास करतो तो देखील बाह्य व्यवहार करत असतो. मग निदिध्यासन कसं म्हणता येईल, प्रश्न येतो की नाही. जर का व्यवहार करतोय, पेशंट बघतीये, मग निदिध्यासनाचं काय झालं. सरळ आहे की पेशंट आत यायच्या आधीच्या क्षणापर्यंत विचार होता तो सोहमचा किंवा नामाचा, तोच विचार पक्का होता. पेशंट आल्यानंतर तो विचार बॅकग्राऊंडला जातो.
नाहीसा होत नाही. जेव्हा इथे निदिध्यासनशीलस्य म्हटलंय की त्याचा तो सहज स्वभाव झालेला असतो. आणखीन मग त्याचं निदिध्यासन, त्याचं नाम, त्याचा तो भाव हा नाहीसा होत. तो केवळ बॅकग्राऊंडला चालू असतो. आपण गाणी वगैरे लावतो आणि कामं करतो, मनात विचार येतात, गाणी बॅकग्राऊंडला जातात. ड्रायव्हिंग करताना पुष्कळ जण काहीतरी लावतात, बॅकग्राऊंडला जातात ते पुष्कळ वेळा. कोणी कोणी सोबत म्हणून लावून ठेवतो. जो मी एकमेव आहे, पण तरी देखील सोबत लागते माणसाला. ज्ञान झाल्यानंतर ही गरज नसते. मी उदाहरण देते केवळ की नंतर ज्या वेळे तो दुसऱ्या कशात तरी कॉन्सन्ट्रेशन असेल तेव्हा ते बॅकग्राऊंडला जातं. मला अचानक गणितात इंटरेस्ट निर्माण झाला. मी एसएससी ला गणित घेतलं. कुठलं ते पूर्वी हायर मॅथ्स म्हणून असायचं, ज्याच्यात फक्त जॉग्रफी आणखीन जॉग्रफी नाही, अल्जिब्रा आणखीन हे जॉमेट्री असे दोनच असायचे. अंकगणित नावाचा माझा शत्रू मी बाजूला टाकला होता आणि त्याच्यासाठी घेतलं, पण त्याच्या आधी केलेलं नव्हतं फारसा अभ्यास. मग रोज ते घेऊन बसायचं, एकटी बसत असे. त्या घरात वरच्या मजल्यावरती बेडरूम होत्या आणि खालच्या मजल्यावरती बाकी खोल्या होत्या दोन. तर मी खालच्या मजल्यावरती बसत असे एकटी. मग सोबत पाहिजे, रेडिओ लावून ठेवायचा. तेव्हा रेडिओ सिलोननी विविध भारती हे दोन असायचे. ती लावून ठेवायची आणि गणित सोडवायला बसायचं. ती गणित सोडवताना ते मागे चालू आहे ह्याचं सुद्धा भान नसायचं. का नसायचं? कारण लक्ष केंद्रित कुठे झालाय? गणित सोडवण्यात. पण तो आवाज मागे चालू आहे की नाही? चालूच आहे. तसं आपल्या या नामाचं होत, तो मागे चालू राहतो. जरी आपलं लक्ष कॅशियरचं पैसे मोजणं म्हणा, शिक्षकाचं शिकवणं म्हणा, डॉक्टरचं पेशंट बघणं म्हणा, या सगळ्या ह्याच्यात इतकंच काय गृहिणीला आपल्या हे लक्षात येत नाही. पण स्वयंपाक जर का चांगला व्हायचा असला तर ते मीठ तिखट घालण्याच्या वेळेस नाम थांबलंच पाहिजे. पूर्ण लक्ष जर का तिथे दिलं गेलं नाही तर स्वयंपाक चांगला होणार नाही. इतकं आपल्याला ठाई ठाई लक्ष द्यायला लागतं व्यवहार करताना. मग त्यावेळी ह्या निदिध्यासनाचं काय होतं? अखंड म्हणतात ते, अखंड चालू राहतं ना. त्याची इतकी सवय झालेली असते, इतकी सवय झालेली असते की बाकीचे विचार त्यावेळी येत. काम थांबलं आपलं, जिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन झालंय तात्पुरतं, ते थांबता क्षणी तो आवाज वर येतो. पुन्हा ते गाणं ऐकू यायला लागतं. पुन्हा ते नाम वगैरे जे काय आपलं निदिध्यासन चालू असेल ते आधीच्या पायरीवरनं पुढल्या पायरीवरती आपल्याला कळतं. इतकं ते सहज झालेलं असतं. बॅकग्राऊंडला ते चालूच असतं आणि आपण त्या बॅकग्राऊंडच्या सह काम करतोय हेही आपल्या लक्षात येत नाही, इतकं ते सहज होतं. पण बाह्य व्यवहार अगदी सहज तो असतो त्याचा. तिथे निदिध्यासन चालताय असंच आहे. झोपेत जसं म्हटलं होतं मागे, विचार झाला होता की झोपेत देखील मग नामस्मरण चालताय असंच असतं. कारण ते बॅकग्राऊंडला गेलेलं असतं आणि अंतर्मनात ते चालू असतं. पण ही स्थिती येण्यासाठी सहज येते
सुरुवात केली आहे आज मी, आणि ताबडतोब अशी स्थिती येणार आहे अशी येत नाही. त्याच्यासाठी अखंड प्रयत्न लागतो. इतका प्रयत्न लागतो की दुसरे विचारांना मनात जागाच मिळत नाही. जरूर असेल तेवढ्या पुरते ते येतात आणि जातात, पण आपलं जे लक्ष असतं तर ते तिथेच असतं. आणखीन याच्यामुळे जे शंकराचार्यांनी ते स्तोत्र लिहिलेलं आहे की यद्यत करोमि कर्म तदखिलम कर्म शंभो तवा राधनम म्हणून म्हटलेलं आहे. शिवाची मानस पूजा त्याच्यातही मला वाटतंय संचारोपदयो प्रदक्षिण विधी स्तोत्र आणि सर्वागिरा निद्रा समाधी स्थिती अशा पद्धतीने सगळं वर्णन आहे त्याचं. आणि मग अशा पद्धतीने जे मी काही कर्म करेल ते त्याच्या स्मरणात त्याच्या विचारात केलेलं असल्यामुळे ती त्याची आराधना होते, ती त्याची उपासनाच होते. म्हणून हा व्यवहार विद्वान देखील असा भोग जे असतात शरीराला तर ते भोगतच असतो, सगळं करत असतो तो, पण ते केवळ प्रारब्धाच्या बळाने होत असतं, त्याच्यात त्याचं मन नसतं. मेकॅनिकली कर्म होतात की नाही आपली देखील, मन आपलं कुठेतरी असतं, काहीतरी चाललेलं असतं आणि मेकॅनिकली कर्म करत असतो आपण. पण ह्याचं मन जे असतं ते कुठेतरी नसतं, तर त्याचं मन केवळ त्या परब्रह्माच्या ठिकाणी असतं किंवा आपल्या आराध्य देवतेच्या ठिकाणी असतं, तिथेच असतं, त्याच्या पलीकडे कुठे जात नाही. आणि म्हणून त्याला निदिध्यासनशील असा छान शब्द वापरलेला आहे. अशाच्या बाबतीत जो व्यवहार असतो तर तो केवळ प्रारब्धाधीन असतो, हे लक्षात घ्यायचं. नाहीतर आपण इच्छेने अगदी काहीतरी करू, आणखीन काय करणार, माझं प्रारब्ध होतं म्हणून त्याच्यावरती टाकू आपण. माणसाच्या मनाचं काही सांगता येत नाही, कशा पळवाटा शोधील अजिबात भरोसा नसतो. त्याला लगामच चांगल्यापैकी घालायला लागतं. शम दम त्याच्यासाठी आहे. सुखाद्यनुभव यावत तावत प्रारब्धमिष्यते फलोदय क्रियापूर्वो निष्क्रियो नाही कुत्रचित. म्हणजे कर्मफलांचे भोग घडत आहेत, म्हणजे सगळा व्यवहार चालू आहे. थोडक्यात भोग घडतायत म्हणजे काय आहे, सुखाचं दुःखाची सगळी कारणं समोर येत आहेत, त्याच्यापर्यंत येऊन धडकत आहेत. त्याने तो विचलित होत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्यापर्यंत येऊन धडकतायत म्हणजे तो सुखी होण्यासारखं कर्म करतोय आपल्या दृष्टीने. त्याला ह्याच्यातनं सुख मिळत असलं पाहिजे, ज्या अर्थी तो बासुंदी मनापासून खातोय त्या अर्थी. काही काही गोष्टी करण्याचं ही युक्ती असते की श्री गुरु सांगतात की चहा पितांना फक्त चहा प्यावा, चहा होऊन चहा प्यावा. थोडक्यात जेवताना फक्त जेवावं. म्हणजे काय, आपण फक्त जेवतच असतो, पण त्याबरोबर काय काय उद्योग करत असतो, मनात कुठे कुठे चाललेलं असतं. वाचायची कोणाला सवय असते जेवताना, कोणी टीव्हीच्या समोर बसून हे करतं, मग त्या अन्नाची चव लागते का, त्याचा पूर्ण आस्वाद मिळतो का, नाही मिळत. इतक्या 10 वाटांना मन गेल्यानंतर त्या अन्नाचा आस्वाद मिळत नाही. म्हणून तिथे पूर्ण जर का लक्ष असलं तर त्या अन्नाचा खरा उपभोग घेण्यात येतो. आणखीन
असं जेव्हा सगळी कर्म ह्या पद्धतीने झोपून देऊन करायची सवय लागते ना, की ते करताना तेच फक्त करावं, दुसरं काही करू नये. तेव्हा आपण नाम घेताना फक्त नाम घेतो, वाचताना फक्त वाचतो, पूजा करताना फक्त पूजा करतो. असं करत 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 ते आपण निदिध्यासनशील होतो. असं तसं होणार नाहीये ते, त्याच्या मागे ही तपश्चर्या असते. आणि हे जोपर्यंत आपल्याला भोगाची कारण समोर येत आहेत, भोग घेतले जात आहेत, कारण समोर आला घ्या, प्रारब्धात आहे, तोंड वाकडं करून घ्यायची गरज नाही, आनंदाने घ्या. पण मला हवंच आहे म्हणून घेऊ. जे प्रारब्धात असेल ते मिळणार आहे, आणि ते रसिकतेने आनंदाने जरूर घ्या. फक्त हवंच हा हट्ट नको. किती थोडासा आहे बघा, पण आपल्याला तो थोडा जो फरक आहे तेवढा देखील पेलत नाही. आपलं हवं नको चाल, समोर आलेलं आनंदाने स्वीकारावं, त्याचा आनंदाने उपभोग घ्यावा ना. कोणी नाही म्हटलंय, ते प्रारब्धात आलेलं आहे, एन्जॉय करा. देवाचं काय सुंदर दृश्य आहे पावसाळ्यात, डोंगर दर्या कोकणात अत्यंत सुंदर दिसत असतं. मग देवाची लीला म्हणून एन्जॉय करा, अजिबात त्याला नकार नाहीये. छान धबधब्याच्या खाली उभे राहा, तो आनंद घ्या. आनंद घ्यायला नकार नाहीये आपल्या शास्त्राचा. फक्त तो आनंद कुठून आलेला आहे, तर तो ब्रह्मानंदाचा भाग आहे, हे विसरायचं नाही. त्याच्या वाचून माझं अर्थ उपयोगाचं नाही. सगळा जो येतो ना, तो ह्या भावाच्या मागे येतो. ज्ञानी आणि अज्ञानी ह्यांच्यातला जो भेद आहे तो ह्याच्या मागे येतो, दुसऱ्या कशाच्या मागे येत नाही. म्हणून सुख दुःख हे कर्मफलांचे भोग जोपर्यंत घडतायत मला, तोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे. प्रारब्ध ज्या क्षणी संपेल त्या क्षणी हा देह पडेल. मला वाटतं मी विहिरीचं उदाहरण दिलं होतं की विहिरीला झरे असतात, क्रियमाण कर्म आपलं त्या झऱ्यांसारखं अखंड त्याच्यात भर घडत असतं. ते आपण बुजवायचे म्हणजे काय करायचं, ईश्वरार्पण निष्काम कर्म करायचं. ते झरे बुजले, संचितात भर पडणार नाहीये. बादलीने काढलेलं पाणी वापरायला काढलेलं आहे, विहीर जरी आटली तरी ते बादलीतलं पाणी ते आहे ना शिल्लक. त्याचा थेंबन थेंब जेव्हा संपतो त्यावेळी सगळं कर्म संपतं, देह पडतो. पण थेंबन थेंब संपायला लागतो. कधी कधी तो थेंब संपता संपता काय हे जिणं असं लोकांना वाटू शकतं, पण जीवनमुक्ताला नाही वाटत तसं नाही. तो त्याच्याकडे सगळ्याकडे अलिप्तपणे पाहत असतो. समर्थांनी ज्ञानाच्या मृत्यूच्या बद्दल देखील फार छान लिहिलंय की त्याचा देह खितपतला अथवा श्वानादिकी भक्षीला, हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तव. लोकांना ते बरं वाटत नाही याला कारण त्यांची बुद्धी मंद असते. आपल्याला मंद बुद्धी म्हणतात, ते निर्बुद्ध म्हणतात, काय काय म्हणतात, तरी आपण फॉलो करतो ना त्यांना. काय सांगता आपल्या भल्यासाठी सांगत असतात, असली विशेषणं देखील आपल्या भल्यासाठी. मग मंदबुद्धी आहे का, कारण हा जो जीवनमुक्त आहे तर किती कष्ट होत आहेत नाही त्याला, किती त्रास होतोय नाही का, हे असं व्हायला नको. आपल्या मते मृत्यू छान यायला पाहिजे,
सगळं व्हायला पाहिजे नीट शांतपणे. आता हे विवेकानंद दम्याचा फार त्रास होता त्यांना. रामकृष्ण परमहंस घशाचा कॅन्सर झाला होता. फार वेदना व्हायच्या, अन्न पाणी गिळायचं नाही, विव्हळायचे ते. मग काय विव्हळायचे म्हणजे त्यांना दुःख व्हायचं ना. बरोबर आहे, देहाला होणारच आहे. पण ज्या वेळी कधी कोणी त्यांचा भक्त त्यांना जेन्युइन प्रश्न घेऊन जाईल, भेटायला जाईल, त्यावेळे त्यांचं विव्हळणं वगैरे सगळं एका बाजूला पडायचं आणि ते अत्यंत शांतपणे आनंदाने त्याच्या प्रश्नांचा समाचार घ्यायचे. म्हणजे काय होत होतं, ते देहाच्या जाणीवेतनं पूर्ण बाहेर पडत होते. कारण देह म्हणजे मी नाहीये हे माहिती होत, पण तरी देहाची दुःख ही होणारच आहे, सहजपणे विव्हळणं हे होणारच आहे. म्हणजे ते देह देहासक्तीत आहेत, देह बुद्धीवरती आहेत असा त्याचा अर्थ नाही होत. प्रारब्ध जे असतं तर ते ते फळ देतच राहतं. जोपर्यंत ते संपत नाहीये तोपर्यंत ती फळं मिळतच राहतात. तिथे म्हटलंय की फलोदय क्रियापूर्वो निष्क्रियो नाही कुत्रचित. कारण कार्याचा जो भोग घडतो, सुख दुःख वगैरे, तर तो कर्मांपासूनच उत्पन्न होतोय ना. म्हणजे कर्म ते शिल्लक आहे ज्या अर्थी तो भोग घडतोय त्या अर्थी. कर्म नसलं तर कुठेही भोग आपल्याला दिसणार नाही. नियम आहे. कर्म जिथे आहे तिथेच सुख किंवा दुःखाचा भोग आहे. जिथे कर्म नाहीये, म्हणजे आज आपण हे लावून घेऊया की ज्या अर्थी मला दुःख मिळत आहे त्या अर्थी मी तसं कर्म केलेलं असलं पाहिजे. ज्या अर्थी मला ह्या माणसाने त्रास दिला त्या अर्थी त्या माणसाला मी कधीतरी त्रास दिला असला पाहिजे. आलं, स्वतःजवळ येऊन भिडलं. ज्या अर्थी त्याने मदत केली त्या अर्थी मी त्याला कधीतरी मदत केली असली पाहिजे. कर्मापासून प्रत्येक भोग उत्पन्न होत असतो. कर्मापासून उत्पन्न होतो म्हणजे काय, कर्माचा संस्कार राहतो आपल्या अंतःकरणावरती, ज्याला पाप आणि पुण्य असं म्हणतात. आणि मग पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. सुख आणि दुःख म्हणजे काय, अंतःकरणाच्या ह्या काय म्हणायचं त्याला, तरंग आहे. सुखरूपी तरंग, दुःखरूपी तरंग. पण ते होण्यासाठी घटना घडायला लागतात, ज्याच्यात आपल्याला अनुकूल वाटतं तेव्हा आपल्याला सुख होतं, प्रतिकूल वाटतं तेव्हा आपल्याला दुःख होतं. घटना घडायच्या त्या घडत असतात. त्या कशामुळे घडतात, कर्मामुळे घडतात. मग त्या कर्मामुळे हे जे भोग आपल्याला मिळत असतात कर्माचा परिणाम म्हणून, त्यांच्याबद्दल जर का हे चांगलं हा वाईट असा आपण विचारच केला, कर्म घडत आहे, घडून आहे, विचारच जर का केला नाही हे चांगलं आहे हे वाईट आहे, हे मला नको हे मला हवं आहे, तर आपल्याला सुख किंवा दुःख होणार आहे का, नाही होणार. अनुकूल संवेदनीयम सुखम, प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. हे चांगलं हे वाईट अशा पद्धतीचा विचारच केला नाही. जे येत आहे ते शांतपणे उदासीनपणे प्रारब्धाचा भोग म्हणून स्वीकारलं तर सुख आणि दुःख ह्याच्या पलीकडे जाईल. समज सगळं होऊन जातं. सुख दुःखम समकृत्वा लाभा लाभो जया जय वगैरे, ते कसं करायचं,
तर त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल विचार करायचा नाही. अनुकूल वाटलं की सुख वाटतं, प्रतिकूल वाटलं की दुःख वाटतं, असे विचारच जर का केले नाही तर आपण सामान्य आनंदाच्या स्थितीत राहतो. मग त्या सुखाचं सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं बजावे, हर पद्धतीने आपल्याला संत सांगत असतात. त्याचा काय अर्थ आहे हे शक्य आहे करणं. जर का सांगतायत आपल्याला तर हे करणं शक्य आहे. कसं शक्य आहे? सुखे संतोषानं यावे म्हणजे काय आहे? सुख होतोय, प्रारब्धाचा परिणाम आहे, म्हणजे अनुकूल वाटण्यासारख्या गोष्टी, पण त्याच्याबद्दल प्रारब्ध आहे, देहाला मिळत आहे, माझा काय संबंध? म्हणजे त्याच्याबद्दलची अनुकूल भावना प्रतिकूल भावना या नाहीशा झाल्या की नाही. जे येत आहे ते त्याच्या योजनेप्रमाणे येत आहे, त्याचं त्याला लखला, माझा त्याच्याशी संबंध नाही. देहाला मिळताय, देह भोगतोय, बघून मी संपला म्हणजे सुख दुःखाचा संबंध. अशा पद्धतीने जर का केलं तर संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, एकनाथ महाराज म्हणतात. त्यांचं हे वचन म्हणजे काय हे आपल्या लक्षात येतं. सगळी कर्म नाहीशी होतात म्हणजे काय झालं, तर त्या कर्मांच्या फळांचा मला माझ्याशी संबंध नाही. मी नारायण आहे, कर्म नारायण आहे, सगळं नारायण रूपी होऊन जात, सगळं ब्रह्मरूपी आहे. जे चाललंय ते प्रारब्धाच्या बळाने चाललेलं आहे. इथे जीवनमुक्त आणि आपण सामान्य याच्यातला प्रकर्षाने फरक कळतो की जीवनमुक्त कुठच्याही परिस्थितीत शांत राहतो आणि आपण प्रत्येक सुखदुःखाच्या ते हिंदोळेच त्याच्यावरती हेलकावे खात असतो. हे हेलकावे थांबले पाहिजे, स्थिरता आली पाहिजे, आणि ती स्थिरता केवळ विचारांनी आणि विचारांनीच येते, दुसऱ्या कशानेही येत नाही. हा जो सगळा अनुभव येतोय तोपर्यंत प्रारब्ध आहे. अनुभव येतोय म्हणजे त्या घटना जोपर्यंत घडतायत, ज्यांना सामान्यपणे अनुकूल प्रतिकूल लोक म्हणतात, ह्याच्यासाठी अनुकूल नाही प्रतिकूल नाही, घटना ही घटना आहे, ती प्रारब्धाने होत असते. ती जे भोग द्यायची ते देत असते. लोक त्याला चांगले म्हणत वाईट म्हणत ह्याच्या दृष्टीने ती केवळ घटना आहे आणि ती भोग देते, शरीराला देते. शरीराचा संबंध प्रारब्धाशी आहे, परमार्थाचा प्रारब्धाशी काडी मात्र संबंध नाहीये. प्रपंच जो असतो, देह जो असतो, तो प्रारब्धावरती टाकावा. आणखीन क्रियमान कर्म सगळा आपला जो प्रयत्न असतात ते परमार्थाकडे लावावं. आपण बरोबर उलट करतो. काय करणार, माझ्या प्रारब्धातच नव्हतं हो सज्जनगडला जाणं. प्रयत्न केला होता, हे आत्ता प्रारब्धात होतं, आत्ता देवानी मला नेलं म्हणून मी गेले. म्हणजे प्रयत्न न करता सहजपणे झालं, प्रारब्धावरती सोडून दिला परमार्थ. आणि प्रपंचाच्या बद्दल किती आपण प्रयत्न करतो. आधीपासून रिझर्वेशन करून ठेवायची, हॉटेलची रिझर्वेशन म्हणा, कोणाकडे जायचं असलं तर तिथलं त्यांना सांगणं किती दिवस आहे, काय आहे, अनेक गोष्टी असतात ह्या सगळ्या. आणखीन ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्या लक्षात आपल्याला ठेवायला लागतात. आपण फार पटकन विसरतो. का विसरतो? प्रारब्धाचा रेटा असतो म्हणून. त्याला ओळखायचं, त्याला बाजूला टाकायचं. आणखीन आपल्या क्रियमान स्वातंत्र्यात, प्रयत्नांच्या ह्याच्यात प्रयत्न जो असतो तो परमार्थाकडे लावायचा आणि देह मात्र प्रारब्धावरती सोडायचा. जीवनमुक्त तेच करतो. कर्मा वाचून तो राहत नाही, पण देह प्रारब्धावरती सोडतो आणि परमार्थाच्या बाबतीत प्रयत्न करत असतो. परमार्थ पूर्ण प्रयत्न साध्य आहे, त्याचा प्रारब्धाचा संबंध नाही.
मला का नाही अजून होतंय ज्ञान, लोक म्हणतात. इतकी वर्ष अभ्यास करताय तरी अजून मला अनुभव येत नाही. का नाही येत? हवं त्या पद्धतीने, हवं तितकं, हवं तसं करत नाही अभ्यास म्हणून. त्याला दुसरं कारण नाही. यत्न ठाकेना पुरता, पुरेसा प्रयत्न केला जात नाही, योग्य दिशेने प्रयत्न होत नाहीये, मन विषयांकडे धावताय, अजून विषयात रमताय. चाललेलं आहे सगळं पहिल्यासारखं. थोडा वेळ आठवण झाली की नामस्मरण अगदी जोरात चालतं, पण क्षणात मन दुसरीकडे उठतं. अशा थोडं थोडं करत राहिलं ना, वास्तविक पाहिलं ना, तरी फुकट जात नाही, हे खरं आहे. पण आपला स्पीड जर का आपल्याला हवा असला, खरोखरी आपल्याला मनापासून इच्छा असली, तर आपण विषयांचे विचार बाजूला टाकतो. मग आपण ईश्वराचे विचार मनापासून करायला लागतो. हे जे प्रयत्नांचं सातत्य आहे, या सातत्याच्या शिवाय काही होत नाही. अखंड लागतो प्रयत्न. तुकाराम महाराज म्हणतात ना, की चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे चणे खायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे? प्रयत्न करायचा आहे. समर्थ म्हणतात, यत्न ठाके ना पुरता, पुरेसा प्रयत्न होत नाही म्हणून दुःख मिळतं. प्रारब्धाने जे दुःख यायचं वाटेला तर येणार आहे, जे व्हायचं आहे ते होणार आहे, पण ते माझ्यापर्यंत पोचू नये. मी चिलखत घालते या विचारांचं. कुठले विचार आहे ते? जे चाललंय ते प्रारब्धाने दोन जीवांमधलं देणं घेणं आहे. ते चालायचं, तसं चाललेलं आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. त्या जीवानी ह्या जीवाला सुख द्यायचं, दुःख द्यायचं, हे ह्या जीवांनी पूर्वी काय केलं होतं त्या जीवाच्या बद्दल त्याच्यावरती ठरत असतं. आपण माझं माझं म्हणून दुःखी सुखी होत असतो. ते माझं काही नसतं. तो एक जीव असतो वेगळा, मी एक वेगळा जीव आहे. जगात प्रत्येक जीव हा वेगळा आहे. त्याच्या त्याच्या बुद्धीच्या प्रमाणे, बुद्धीवरच्या संस्कारांप्रमाणे, थोडक्यात कर्माच्या प्रमाणे, म्हणजेच वासनांच्या प्रमाणे तो वागत असतो. मी पण तसेच करत असते. त्याला शुभाशुभाभ्याम कर्माभ्याम वहंती वासना सरी पौरुषेण प्रयत्नेन योजनीय शुभे पथी म्हणून जे म्हटलेलं आहे, फार महत्वाचा तो श्लोक आहे योग वासिष्ठातला. की वासना नदी जी आहे ती शुभ आणि अशुभ दोन्ही पद्धतीने वाहत असते. मनात दोन्ही पद्धतीच्या वासना आहेत, म्हणूनच तर मनुष्य जन्म मिळालाय ना. पाप आणि पुण्य समसमान झाल्यानंतरच मनुष्य जन्म मिळतोय. म्हणजे दोन्ही पद्धतीच्या वासना आपल्या मनात येणार आहेत. पण पौरुषेण आणि प्रयत्नेन योजनीय शुभपती, त्या नदीला मार्ग कुठला दाखवायचा आहे? तर शुभ कर्मांचा मार्गाकडे तिला वळवायचे प्रयत्नाने. अशुभ कर्मांकडे तिला जाऊन द्यायची नाहीये, तिथे बांध घालायचंय, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. आणि हे प्रयत्न सतत चालू ठेवायला लागतात. म्हणून रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असतो. अखंड हे प्रयत्न चालू ठेवायला लागतात. घसरतो आपण 100 वेळा घसरू, पण तरी प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्नांचं सातत्य सांभाळायचं आहे. म्हणून सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. सावध पाहिजे की मी अनुसंधान ठेवलाय की नाही, माझ्या मनात काय विचार येत आहेत, सावधपणा पाहिजे, साक्षेप पाहिजे, अखंड सोडायचं नाहीये, सातत्य पाहिजे. हे प्रयत्नांचं सातत्य अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला राहत नाही, स्वतःला दोष द्यायचा नाही.
आता नाही जमलं, परत करेल. ती एक गोष्ट आहे ना, की दोन माणसं वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेली असतात देव भेटण्यासाठी. तिकडून नारद मुनी चाललेले असतात. पहिला माणूस म्हणतो की नमस्कार करतो, कुठे जाताय? तर ब्रह्मदेवाकडे चाललोय. ब्रह्मदेवांचा मुलगा ना नारद म्हणजे. मग एक विचाराल का म्हणाला, काय हवंय तुला? मला कधी मोक्ष मिळणार आहे हे विचार. ठीक आहे म्हणाल. नारद मुनी पुढे जातात. दुसरा माणूस दिसतो, तोही तोच प्रश्न करतो त्यांना. आणि तेच विचारायला सांगतो की विचारा की मला मोक्ष कधी मिळेल म्हणून. नारद मुनी आपलं काम करतात, विचारतात दोघांच्याही बद्दल. पहिल्याच्या जवळ येतात, त्याला सांगतात की तुला अजून 2 जन्म आहेत, तिसऱ्या जन्मी तुला मोक्ष आहे. तो वैतागतो की अजून 2 जन्म मी एवढा प्रयत्न करतोय, तरी अजून 2 जन्म मला का? म्हणून असं झटकतो, चालायला लागतो आपली साधना सोडून. मग मी उपभोग तरी घेतो, म्हणजे त्याचे जन्म आणखीन वाढले. 2 जन्मात सुद्धा त्याला मग आता मिळणार नाही हे त्याच्या लक्षात येत नाही. प्रयत्न तो सोडून देतो. मग नारद मुनी दुसऱ्या माणसाकडे जातात. तो बसलेला असतो एका चिंचेच्या झाडाखाली. तर त्याला सांगतात की ह्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत ना, तेवढे तुला जन्म आहेत, त्याच्यानंतर तुला मुक्ती मिळेल. तो आनंदाने नाचायला लागतो की मला मुक्ती निश्चित मिळणार आहे. एवढे जन्म घ्यायला लागला, ठीक आहे मी घेईन, पण मला मुक्ती हवी. तो म्हणतोय न म्हणतोय हे, तोपर्यंत त्याला न्यायला स्वर्गातनं विमान येतं. मुक्ती म्हणजे थोडक्यात त्यातला सगळा अर्थवादाचा भाग सोडून द्या, पण सातत्याचा विचार लक्षात घ्यायचा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग. परमार्थात काय, व्यवहारात काय, पॉझिटिव्ह विचार फार महत्वाचे असतात. हे विचार आपण अखंड करत गेलो, निधिध्यासन अखंड ठेवत गेलो, तर परमार्थ निश्चित साध्य होणार आहे. आणखी असा साध्य झाला की देह केवळ प्रारब्धावरती चालतो, त्याचा देहाशी राहण्या व्यतिरिक्त काही संबंध नसतो. बस एवढंच त्याचं चाललेलं असतं. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह चालणार आहे, प्रारब्ध संपल्यावर देह पडणार आहे. हा मात्र देहात असतानाच मुक्त झालेला असतो. त्यामुळे त्याला त्याच्याशी त्याच्याबद्दल काहीही सोयरसुतक वाटत नाही. कधी का पडेना, बस अशा पद्धतीचं त्याचं आयुष्य असतं. पण सामान्य लोकांना मात्र त्याचं जे करणं असतं ते तो करतोय जाणीवपूर्वक असं वाटत असतं. तो करत नसतो, त्याचं प्रारब्ध त्याच्याकडून करवून घेत असत. तो जो असतो तो ब्रह्मानंदातच कायम असतो. तो ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी अशा पद्धतीने वावरत असतो. म्हणून जो जीवनमुक्त असतो त्याच्याकडे मानव बुद्धीने, मानवी विकारांच्या दृष्टीने कधीही बघू नये. तो ब्रह्मच आहे ह्या बुद्धीने त्याच्याकडे बघावं. मानव म्हणून बघू नये. मानवाचे गुणदोष त्याच्याकडे नसतात. म्हणजे गुणदोष म्हणजे ह्या वासना वगैरे मंद होतात म्हणून आधीच सांगितलंय ना, ते त्याच्याकडे नसतात. त्याचं जे वागणं आपल्याला कळलं नाही तरी देखील इतरांच्या भल्याचं असतं. कारण बुडते जन देखवे नाही डोळा. काय काय आपल्या प्रारब्धात असतं, काय काय आपण अंतर्मनात एक एक ठेवलेलं आहे, आपल्याला माहित नसतं, ते त्यांना कळतं. आणि त्यानुसार त्यांचं वागणं आपल्याला उद्धार करून देण्यासाठी असतं.
त्यांच्या प्रारब्धाने त्यांचं वागणं असतं. आपल्या प्रारब्धाने असतं कधी. नियम कसलेही आपण त्यांना लावू शकत नाही. त्यांना श्रुती सुद्धा नियम लावत नाही. असे ते सर्वतंत्र स्वतंत्र म्हणून आपण मोठ्यांना म्हणतो अगदी, पण अर्थ काय त्याचा? त्यांच्यावरती हे कुठलेही अंमल गाजवू शकत नाही. पण देहावरती प्रारब्ध अंमल गाजवतं. आणखीन त्याप्रमाणे देह काम करत राहतो. बाकी कोणीही काहीही तिथे नसतं. तो त्याच्या आनंदात असतो आणि पूर्णपणे प्रारब्धावरती सोपवलेला असतो. त्याची स्थिती बदलत नाही. अखंड तो समाधी स्थितीसारखाच असतो. आपण आता 448 पर्यंत गेलोय. पुढच्या वेळेस आता हरिओम. धन्यवाद ज्योत्स्नाताई, तुम्हाला साष्टांग नमस्कार पुन्हा एकदा. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून, कॅमेरा ऑन करून विचारू शकतो. नाहीये, चल तू पण खोदून काढू नकोस. नाही. मी कॉमेंट फक्त करणार होतो, कारण की स्थितप्रज्ञाचे लक्षण झाल्यानंतर त्यांच्याकडे आपण जसे त्यांची लक्षणं आत असतात, ती ती दिसत नाहीत. त्यामुळे इथे हे श्लोक छान आलेत पुढे, की बाहेरनं जरी असं दिसत असेल तरी आधीची जी लक्षणं आहेत ती लक्षात ठेवून त्यांच्याकडे बघायचं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की खरोखरी ते ह्या सगळ्यातनं किती अलिप्त आहे. खरंय. ठीक आहे, मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.